मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग विश्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। आज तारीख आहे 25 जुलै आणि वार आहे गुरुवार। आज आपल्याला इथून गणेशगुळेमधून जायचं आहे गणपतीपुळेला। तर त्याच्या आधी हा जो हॉटेलच्या बॅक साईडला एक बीच होता गणेशगुळे नावाचा, तर त्याच्यावरती म्हटलं एक राऊंड मारून यावं म्हणून मी आलो होतो। तर हा काय बीच अशा पद्धतीचा आहे, तुम्हाला एक सुद्धा माणूस दिसणार नाही। तिकडे पलीकडे 2 जण आहेत समोर, परंतु ते मासे वगैरे काहीतरी पकडत आहेत। बाकी हे नुसतं पाणी आणि या ठिकाणी एक 5-6 कुत्रे बसलेले आहेत। तर अशा पद्धतीने हा बीच तर आहे। या गणेशगुळे गावाला मला वाटतं काहीतरी 1.5 ते 2 किलोमीटरचा हा संपूर्ण समुद्रकिनारा लाभला आहे आणि त्याच्यावरती त्यांचं जे काय असतं टुरिझम हे चालू आहे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं बीच आहे। इथे या बीचवरती म्हणजे घाण तुम्हाला कुठे दिसणार नाही, कारण इकडे जास्त टुरिस्ट येत नसल्यामुळे हा जरा स्वच्छच बीच आहे। नाहीतर अलिबागमधले तुम्ही जर बीच पाहिले असतील तर तिकडे भरपूर घाण असते, कारण पुणे मुंबई जवळ असल्यामुळे बरेचसे टुरिस्ट तिकडे येत असतात। तर अशा पद्धती महाराष्ट्रातलं आपलं कोकण म्हणजे सौंदर्याच्या दृष्टीने एकच नंबर आहे। म्हणजे जिकडं बघेल तिकडे आपण नारळाची झाडं, फणसाची झाडं, काजू झाले, आंबे झाले, ह्यांच्या नुसत्या बागाच बाग आहेत। आणि तसं पाहिलं तर आत्ता जो मी तुम्हाला बीच दाखवला किंवा आपल्या बऱ्याचशा म्हणजे महाराष्ट्रातल्या समुद्रकिनाऱ्यावरती जेवढे पण बीच आहेत तो म्हणजे अरबी समुद्र तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण देशात पसरला आहे, परंतु आपल्या महाराष्ट्राला पण 720 किलोमीटरची जवळजवळ किनारपट्टी लाभली आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ठाणे झालं, रायगड झालं, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई अशा जिल्ह्यांमधून ही किनारपट्टी गेल्यामुळे तिथं टुरिझम जरा जास्त प्रमाणात चालतं। तर आता वाजले जवळजवळ सकाळचे 10, मला वाटतं की 11 वाजेपर्यंत आपण जाणार आहोत गणपतीपुळेला। गणपतीपुळेला सुद्धा हीच किनारपट्टी आहे, त्याच्यामुळे तिकडे सुद्धा गणपतीचं जे आपलं मंदिर आहे तिकडे जाऊ आणि बीचवरती किंवा अजून आजूबाजूला कुठले काय मंदिरं असतील किंवा काय हे तर एजड असल्यामुळे गड किल्ल्यांवरती तर काय जात नाहीत, त्याच्यामुळे ते तिकडे काय आपण जाऊ शकत नाही। तर जेवढं काय आपल्याला बघता येईल तेवढं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल पुढे। तर मी तुम्हाला आता भेटतो डायरेक्टली गणपतीपुळेमध्ये। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज तारीख आहे 26 जुलै आणि वार आहे शुक्रवार। तर काल आपण गणेशगुळे या गावातून सकाळी 10 वाजता निघालो होतो गणपतीपुळेसाठी आणि गणपतीपुळेकडे येत असताना रत्नागिरीमध्येच एक रत्नदुर्ग म्हणून किल्ला आहे, रत्नागिरीच्या पुढे आले की 1-2-3 किलोमीटर अंतरावरती। तर त्या आम्ही किल्ल्यावरती गेलो होतो। तर त्या किल्ल्याची थोडीशी हिस्ट्री म्हणाल तर तो किल्ला जवळजवळ 120 एकरामध्ये पसरला आहे आणि त्याच्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि त्या किल्ल्यावरतीच एक भगवती मातेचं मंदिर आहे। ते मंदिर खूप छान आहे, त्याचे मी तुम्हाला फुटेज पण इथं दाखवतो। आणि हा किल्ला बहामनींच्या काळामध्ये बांधला होता आणि 1670 मध्ये मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून जिंकला होता। परंतु मग तो परत 1790 मध्ये जे प्रतिनिधी होते धोंडू भास्कर म्हणून, त्यांनी परत त्या किल्ल्याला मजबूती दिली होती। त्या किल्ल्यावरती बुरुज एक 8-10 बुरुज होते आणि त्या बुरुजांवरतून समुद्राचं तुम्ही ते दृश्य बघाल तर अशा प्रकारे समुद्राचं दृश्य दिसत होतं। आणि इथं एक विशेष असं मार्ग म्हणजे तिथूनच समुद्रात जाण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे, म्हणजे तो भुयारी मार्ग आहे, पण तो आजकाल बंद असतो, त्याच्यामुळे तिकडे काय आपल्याला जाता नाही आलं। तर त्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे तोच गुप्त मार्ग आहे, तो डायरेक्टली समुद्रामध्ये जातो। तर अशा प्रकारे येता येता तो रत्नदुर्ग किल्ला आम्ही एक्सप्लोअर केला
आणि त्यानंतर आम्ही आलो गणपतीपुळेमध्ये. गणपतीपुळेमध्ये आल्यानंतर आता सीझन काहीच नाही कोकणातला, म्हणजे कारण पावसाचं वातावरण खूप आहे आणि त्याच्यामुळे इकडे काही कोणी येत नाही. म्हणजे गणपतीपुळेमध्ये आल्यानंतर सुद्धा कसलीच गर्दी नव्हती. तुम्ही बघत असाल हे गणपतीपुळेचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूनेच तोच अरबी समुद्र आहे परत. तर अशा पद्धतीने गणपतीपुळेचं मंदिर सुद्धा अतिशय छान दिसतंय, म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरतीच आहे एकदम. आणि मग आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि तिथेच एक पाऊ जोशीची खानावळ आहे, तिथं जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी मग मी कस्टमरला हॉटेलवरती सोडलं आणि तिथून मग मी भक्तनिवास मध्ये राहायला गेलो. कारण मी तिथं चेक केलं तर भक्तनिवासचे तुम्हाला मी फोटो पण दाखवतो आणि आतमध्ये कसं कसं आहे ते सुद्धा इथं दाखवतो तुम्हाला. तर तिथं 50 रुपयापासून रूम भेटतात. तर मी एक डॉमेट्री बेड घेतला होता 100 रुपयाचा. तर त्याच्यामध्ये म्हणजे आतमध्ये सोयी सुविधा एकदम छान होत्या. नवीनच मला वाटतं बांधकाम होतं त्याचं, त्याच्यामुळे एकदम क्लीन होतं सगळं. तुम्ही जरी गणपतीपुळेमध्ये गेला आणि तुम्हाला बजेटमध्ये जर राहायचं असेल तर हे तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. कारण तिथं बरेचसे गेटवरती किंवा एंट्री केले की बरेचसे जण त्यांचे कार्ड घेऊन थांबतात की हॉटेलला व्हिजिट करा किंवा स्वस्त हॉटेल आहे असं तसं. तर तिथं तुम्ही जर तुम्हाला शेअरिंगमध्ये राहायचं असेल तर 100 रुपये 50 रुपयापासून राहू शकता. 100 रुपयेमध्ये पण चांगला बेड भेटतो. हा तुम्हाला बेड दाखवतो मी. आणि जर तुम्हाला सेपरेट रूम पाहिजे असेल तर 350 रुपयामध्ये सुद्धा तिथं रूम भेटतील. तर अशा पद्धतीने मी काल भक्तनिवासमध्येच राहिलो आणि आज सकाळी तिथेच नाश्ता केला. आणि नाश्ता करून कस्टमर इकडे तर नेटवर्कचा एवढा प्रॉब्लेम आहे, रेंज कुठेच नसते. तिकडे तरी थोडंसं गणपतीपुळेमध्ये थोडीशी रेंज आहे, परंतु जसं एक 4-5 किलोमीटर गणपतीपुळेच्या बाहेर आलो की या आत्ता हॉटेलमध्ये थांबलेलं आहे त्या हॉटेलमध्ये सुद्धा नेटवर्क काहीच नाही. त्याच्यामुळं मी लवकरच येऊन थांबलो. आता आज आपल्याला निघायचं आहे पुण्याला. तर पुण्याचं अंतर मी चेक करतो कारण रत्नागिरी ते कोल्हापूर हा रस्ता बंद केला आहे. आणि काल पण ग्रुपवरती आले होते की तामिनी घाटामध्ये पण दरड कोसळले. तर ते मला वाटतं दरड अजून काढले का नाही ते मला माहीत नाही, पण JCB तिथं काम करत होता. तर बघू आता आपल्याला बेस्ट वे कुठून भेटतोय तो वे घेऊन आपण पुण्याकडे येऊयात. आता जरी 9 वाजता जरी इथून निघालो तरी कमीत कमी एक 8 ते 9 तास धरून चाला, कारण थांबत थांबत येतोय आम्ही. त्याच्यामुळे एक 8 ते 9 तास म्हणजे संध्याकाळी एक 7 वाजेपर्यंत पोहोचू शकतो आपण पुण्यामध्ये. तर बघा आपली गणपतीपुळे टू पुणे जर्नी कशी होते, काय होते, कुठे रस्ते बंद भेटतात का आपल्याला. कारण घरून पण मला फोन आले की इकडं एवढा प्रचंड पुण्यामध्ये पाऊस आहे, जवळजवळ म्हणजे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले. एक मजला पाणी सिंहगड रोडवरती पण आहे. परंतु मला इकडंच विशेष वाटतं की मी कोकणामध्ये असून सुद्धा कोकणामध्ये कसलाच पाऊस नाही. कारण इथं पाऊस गणपतीपुळेमध्ये तरी थोडा बहुत पाऊस होता, परंतु काल आम्ही त्या गणेशगुळेकडे या गावामध्ये राहिलो होतो तिकडे तर कसलाच पाऊस नव्हता. म्हणजे आला तरी 1-2 मिनटं जोरात पाऊस येतोय परत शांत. म्हणजे कोकणामध्ये असून सुद्धा पाऊस काहीच नाही. आता खरं तर आपलं टार्गेट हे आहे म्हणजे इथून पुण्यामध्ये कशी एंट्री करायची, कारण पुण्यामध्ये तर ट्रॅफिकची धमाल उडाली सगळी. तर बघू आता आपलं 5 दिवस झालं कंटिन्यू ट्रॅव्हलिंग चालूच आहे. आता शनिवार रविवार बहुतेक सुट्टीच घेईन मी. बघू आता वातावरण कसं आहे पावसाचं कसं त्याच्यावरती डिपेंड आहे. तर चला तर मग निघूयात आपण आता इथून गणपतीपुळेमधून पुण्यासाठी. तर कशी होते जर्नी नक्की बघा. तर सकाळी आपण कस्टमरला घेऊन निघालो पुण्याच्या दिशेने. मग जाता जाता आम्हाला एक JWS जय विनायक मंदिर भेटलं. रस्त्याच्या गणपतीपुळेपासून एक 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती होतं. तर मग तिथे गेलो आम्ही. ते मंदिर पण खूप छान होतं. म्हणजे 2013मध्ये त्याची बांधणी केली आणि JWSच्या अंडर असल्यामुळे तिथला म्हणजे बराचसा कितीतरी शेकडो एकराचा भाग त्यांच्याकडे आहे. तिथे त्यांच्या कंपनी आहेत, स्कूल आहे. आणि हे मी पुण्याचं लोकेशन टाकलं होतं. जसं जसं पुढे जाईन
तसं तसं मला नंतर एक 2-3 किलोमीटर राहिल्यानंतर म्हणजे एक समुद्र दाखवत होतो, समुद्रावरनं रस्ता दाखवत होता. मला वाटलं तो ब्रिज वगैरे असेल, म्हणून मी पुढे पुढे गेलो. तर पुढे मला परत मॅपमध्ये दाखवले की तुम्हाला तिथून फेरी घ्यायची म्हणून. तर फेरी मग तिथे एका माणसाला विचारलं तर ते बोलले हा पुढून फेरी आहे. तर मग आम्ही फेरीजवळ पोहोचलो. तर फेरी म्हणजे 10 वाजून 5 मिनिटांनी आम्ही पोहोचलो आणि ती 10ची फेरी होती. तर ती फेरी निघून गेली होती. मग परत अजून एक तिथंच एक मंदिर होतं छोटंसं, ते पण असंच 800-900 वर्षापूर्वीच होतं. म्हटलं 1 तासभर होता, तर अर्ध्या तासात त्या मंदिरात जाऊन आलो. नंतर परत 11:45 वाजता फेरीजवळ आलो. तर तुम्ही बघता ही फेरी कशी आहे. म्हणजे फेरी मी पण फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स घेतला फेरीचा. तर जी आपली फेरी आहे ती जयगड टू तवसाळ अशी आहे. म्हणजे ती 1-1.5 किलोमीटरचीच फेरी आहे. परंतु मी ज्या लोकेशनला होतो त्या लोकेशनपासून आम्हाला तर जायचं होतं चिपळूणलाच. तर चिपळूणला जाण्यासाठी परत इथून 130 ते 140 किलोमीटर अंतर होतं आणि आपल्याला वेळ लागणार होता 3-3.5 तास. मग त्याच्यापेक्षा आम्ही म्हटलं फेरी घेऊ. फेरी आम्ही घेतल्यामुळे आमचा फायदा असा झाला की आम्हाला 50 ते 60 किलोमीटरमध्येच आम्ही चिपळूणमध्ये पोहोचलो आणि जवळजवळ 1 ते 1.5 तास सुद्धा आपला टाईम वाचला. तर फेरीमध्ये ती फेरी अशी होती की म्हणजे 1-1.5 किलोमीटरचं अंतर होतं. त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 4 व्हीलर गाड्या बसतात आणि 2 व्हीलर पण, आणि माणसं बसण्यासाठी वरती बेंचेस वगैरे केलेले आहेत. तर गाडीचं जे गाडी आणि ड्रायव्हरचा जो चार्जेस होता तो 205 रुपये होता आणि जे पर व्यक्ती 30 रुपये असा चार्जेस ह्या फेरीचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता फेरीमध्ये आपण आपली गाडी पार्क केलेली आहे आणि घेऊन चाललेलो आहोत. तर माझा पण एक्सपिरियन्स तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता. त्याच्यामुळे आपला अंतर वाचला, टाईम वाचला, तो एक फायद्याचं झालं. तिथून आपण कंटिन्यू निघालो चिपळूणमध्ये आल्यानंतर परत आम्ही तिथं दुपारचा लंच केला आणि तिथे बाजूलाच एक अर्धा किलोमीटरवरती CNG पंप होता. तर CNG पंप वरती CNG आपण फिल केला चिपळूणमध्ये आणि त्यानंतर माणगाववरून जायचं की कराड सातारावरून जायचं असं ठरलं. मग नंतर ते मॅडम बोला इकडनंच जाऊ म्हणून. मग आम्ही जो रूट पकडला तो चिपळूणमधून राईड घेतला आणि इकडनं आपलं उंब्रजमध्ये आम्ही निघालो हायवेला. तर येताना कुंभारली घाट लागला. कुंभारली घाटामध्ये पण तुम्ही बघू शकता मस्त धबधबे होते, तिथं चहा वगैरे घेतला. आणि रस्ता थोडासा 8-10 किलोमीटर खराब आहे, नाहीतर रस्ता खूपच चांगला होता तिकडनं पण. म्हणजे आम्ही 6-6.5 तासामध्ये पोहोचलो. तर अशा पद्धतीने आपली ही जर्नी पूर्णपणे झालेली आहे. तर मी काहीतरी 7-7:30 वाजता संध्याकाळी कस्टमरला ड्रॉप केलं त्यांच्या लोकेशनला. टोटल आपलं किलोमीटर झालं 800, म्हणजे 805 किलोमीटर झालं काहीतरी. आणि मी घरी येता एक 7-8 किलोमीटर लागले बावधनवरून बाणेरला. तर ज्या वेळेस म्हणजे ह्या कस्टमरला मी जवळजवळ 5 ते 6 दिवस कंटिन्यू फिरवत होतो आणि 1-1.5 किलोमीटर ज्यावेळेस त्यांना ड्रॉप करायचा राहिला त्यावेळेस मला त्या मॅडम बोलल्या की म्हणजे त्यांचा फीडबॅकच होता असा. तर फीडबॅक ऐकून मला सुद्धा खूप बरं वाटलं. तर त्या मॅडम बोलल्या की भैया पापा के पास हमारे इनोवा है, रेंज रोवर है एंड इंडोवर गाड़ी है. तो हमारे घर में जो भी ड्राइवर रहते हैं वो 1 महीना भी कोई टिकता नहीं. मतलब इतना पापा टोकते गाड़ी चलाते टाइम, ऐसा मत चलाओ, ऐसा मत चलाओ, बहुत स्पीड में चला रहे, ऐसा वैसा. लेकिन मुझे भी अजीब लग रहा है बोले कि आप 5-6 दिन हमारे साथ हो और पापा ने मतलब एक बार भी आपको टोका नहीं, तो आपने ड्रायव्हिंग कैसे की आप ही सोचो. म्हणजे हा फीडबॅक ऐकून मला सुद्धा एवढं भारी वाटलं. म्हणजे मला सुद्धा माहित नव्हतं की म्हणजे ती व्यक्ती अशी असेल म्हणून. जर मला अगोदरच माहिती असतं की म्हणजे आपण आपल्या पद्धतीने ड्रायव्हिंग करत असतो आणि जर कुणी आजूबाजूचं जर आपल्याला सांगत असेल असं नको चालू तसं नको चालू, तर मग आपला सुद्धा मूड हाफ होऊन जातो.
तर म्हणजे 5 ते 6 दिवसामध्ये एक 800 किलोमीटर मी त्यांच्यासोबत होतो, तरी पण त्यांनी तोंडातून एक शब्द पण नाही काढला, असं मॅडमचं म्हणणं आहे. मला काही त्यांच्याबद्दल एक्सपिरियन्स नव्हता, त्याच्यामुळं मी माझ्या पद्धतीने गाडी चालवत होतो. आणि ज्यावेळेस त्यांना ड्रॉप करायची वेळ आली त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं, त्यावेळेस मला सुद्धा बरं वाटलं. आता ॲक्च्युली रात्र झाले ते म्हणून मी फीडबॅक घेऊ शकलो नाही त्यांचा व्हिडिओमध्ये, नाही तर मी घेणार होतो. तर त्यांनी मला असं सांगितलं, ते पण भारी वाटलं. म्हणजे माझी आता एक 4-5 वर्ष झाले मी ड्रायव्हिंग करतोय, तर मला वाटतं ही पण माझी बेस्ट ट्रिप होती. कारण मला फिरण्याची आवड पहिल्यापासूनच, लहानपणापासूनच. जसं की मला लालपरीने तर सगळ्यात जास्त ट्रॅव्हलिंग करायला आवडतं. आणि छोटा होतो त्यावेळेस मी केबिनमध्ये म्हणा किंवा कुठं जायचं असेल एसटीने, तर ते ड्रायव्हर कसा घेर टाकतो, कशी गाडी चालवतं, ते सुद्धा मी ऑब्झर्व करत असायचो. मला माहीत नव्हतं पुढं आल्यानंतर ना आपण पण म्हणजे आपल्याला पण ड्रायव्हिंग करावी लागेल किंवा या क्षेत्रात येऊ. तर ते म्हणतात ते लहानपणापासूनच जी आवड असते ते मोठं झाल्यानंतर न आपल्याला ते करायला भेटलं तर ते पण चांगलंच आहे जरा. आणि माझं तर असं म्हणणं आहे की कुठलंही काम करा तुम्ही, काही पण काम करा, कुठलंच काम छोटं मोठं नसतं, परंतु जे पण काय काम आपण करतोय त्याच्यामधून जर आपल्याला आनंद भेटत असेल तर ते काम करायला काही हरकत नाही, भले ते कसं पण असू द्या काम तुमचं. कारण ज्या कामातनं आपल्याला समाधान भेटणार नाही ते काम पण आपल्या काही कामाचं नाही. शेवटी पैसे आज आहेत उद्या नाहीत. पैशाबद्दल ठीक आहे, सगळेजण पोटासाठीच करतात, परंतु जे काय काम करतो त्याच्यातून पण आपल्याला समाधान भेटणं तेवढंच गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो 5 दिवसाची ट्रिप झाली आपली. आणि 800 किलोमीटर मला सुद्धा म्हणजे कस्टमर चांगला असल्यामुळे मला पण एवढा काय ड्रायव्हिंगचा कंटाळा आला नाही. कारण आपलं ट्रॅव्हलिंग हे पुणे टू रत्नागिरी जाताना एक 300-350 किलोमीटर झालं. आणि तिथे 2 दिवस फिरलो, तिथे काही 150 ते 200 किलोमीटर झालं असतील माझ्या अंदाजे. आणि त्यानंतर रिटर्न येताना परत 300 किलोमीटर, असं टोटल 805 किलोमीटर झाले. आणि CNG बोलाल तुम्ही तर चिपळूणपर्यंत CNG अवेलेबल आहे. चिपळूणच्या पुढे CNG म्हणजे रत्नागिरीत पंप दाखवते, परंतु ते बेभरवशाचे पंप आहेत. कुणी जर तुम्ही कोकणात ट्रिप करत असाल तर मानगाव मार्गे गेला तर तिकडे CNG म्हणजे मुंबई गोवा हायवेला CNGचे पंप भरपूर आहेत. चिपळूणपर्यंत तुम्हाला लास्टचा पंप भेटेल. आणि त्यानंतर येताना पण तसंच आहे, चिपळूणमधूनच CNG फिल करावा लागतोय, नाहीतर मग गाडी पेट्रोलवर चालवावं लागते. तर माझा टोटल CNG 1600 रुपयाचा मी फिल केला. मी जास्त कस्टमरला त्रास नाही दिला, म्हणजे मी 2दा CNG भरला. आणि पेट्रोलवरती मी गाडी जवळजवळ 2000 म्हणजे 2000 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं, त्याच्यातलं पेट्रोल माझं आहे अजून. तर 2000 रुपयाचं पेट्रोल गेलं आपलं आणि 1600 रुपयाचा CNG गेला. आणि कस्टमरचं बिल जवळजवळ 16,000 रुपये झाले. तर अशा पद्धतीने आपली 4 दिवसाची ट्रिप होती. मला सुद्धा खूप मजा आली ट्रिप करताना. व्हिडिओ बनवले, तुम्हाला पण व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा. तर मला सुद्धा यांच्यासोबत फिरताना खूप मजा आली, कारण मला पण व्हिडिओ बनवायला भेटले. आणि मला फिरण्याची आवड असल्यामुळे मी पण ते म्हणजे काय आपल्याला कामाचा प्रेशर नव्हता, काय नव्हतं, एकदम निवांत होतं. कस्टमरच्या अगोदर मीच कुठल्या पण स्पॉटवरती असायचो. आणि मग व्हिडिओ वगैरे मस्त झाले आपले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून शेअर करा. जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.